नमस्कार मैत्रिणींनो, नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। मैत्रिणींनो, चला आज आपण बघणार आहोत हरभऱ्याची उसळ। तर हरभऱ्याची उसळ कशी करता येईल, सुकी फ्राय मी तुम्हाला दाखवत आहे। ही आपली हरभऱ्याची उसळ आपण घेतलेली आहे भिजवून। त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघा, कांदा, कोथिंबीर आणि कढीपत्ता आणि टमाटर। आणि तिखटमध्ये त्याच्यासाठी लागणार साहित्य हळद, मीठ आणि लाल तिखट। आता आपण हे साहित्य घेतलेलं आहे। तर चला आता आपण उसळ झटपट कशी बनवू तुम्हाला दाखवत आहे। चला मैत्रिणींनो, आता आपण तेल टाकूया। सर्वात प्रथम तुम्हाला लागेल त्या पद्धतीने तुम्ही तेल टाकायचं। मग तर बघा, हे सर्वात प्रथम आपण तेल टाकलेलं आहे। त्याच्यानंतर आपण कढीपत्ता टाकलेला आहे। कढीपत्ता चांगला असा मस्त तडका देऊन घ्यायचा। छान असा कढीपत्त्याला सारखा बसत आहे। कोथिंबीर बी त्या तडक्यात टाकलेली, कारण सुगंध वास येतो आणि छान लागते कोथिंबीर। त्याची तडका झाला आपण कांदा टाकणार आहोत, टमाटर टाकणार आहोत। मस्त त्याचा हलवून घेणार आहोत। थोडंसं मीठ टाकणार आहोत। आता मस्तपैकी आपला तडका बसत आहे छान असा। छान असा तडका बसत आहे। आता आपण त्याच्यामध्ये काय टाकणार आहोत, मिरची टाकणार आहोत, लाल तिखटालाच मिरची म्हणतात। मध्ये हळद टाकणार आहोत आणि थोडंसं मीठ टाकणार आहोत। मग ते चांगलं असं परतून घेणार आहोत। मस्त असं आता हे परतून घेतलेलं आहे आपण। आता याच्यामध्ये आपण हे चणे घेतलेले आहे। ते चणे चांगले असे फ्राय करून घेणार आहोत। शिजायपुरतं पाणी टाकणार आहोत। शिजण्यासाठी आता आपण पाणी टाकलेलं आहे। तर हे बघा, असं मस्तपैकी आता शिजत घातलेले आहे आपण उसळ। अशी चांगली गरा हलवून घेणार आहोत। मीठ, टमाटे, कांदा आणि कढीपत्ता आपण याच्यात टाकलेला आहे। आता मस्तपैकी हरभऱ्याची उसळ आपली छान अशी शिजत आहे। आता आपण त्या उसळीसाठी झाकण ठेवणार आहोत। हे बघा, मस्तपैकी अशी तर्री आलेली आहे उसळीवर। आता उसळ अशी खमंग अशी मस्त शिजत आहे। चला आता उसळीवर आपण झाकण ठेवणार आहोत। तर चला मैत्रिणींनो, आता बघू आपण उसळ शिजली आहे का। हे बघा, छान अशी मस्तपैकी तिला शिजत आहे आपली ही उसळ हरभऱ्याची। ही बघा मस्तपैकी। तर आज आपण काय बनवणार, पौष्टिक अशी उसळ मस्त हरभऱ्याची, खाण्याला एकदम चवदार आणि पौष्टिक उसळ, डाळ भात आणि उसळ बनवणार आहोत सुकी। तर ही बघा, आता उसळ आपली तयार होत आहे पौष्टिक अशी। तर आता ह्या पद्धतीने अजून उसळ शिजत आहे, उकळी आलेली नाही। तर चला आता आपण परत झाकण ठेवूया। तर उकळी येऊ राहिली घाना मस्त। तर मस्त आपली ही उसळ शिजणार आहे। चला आता आपण त्याच्यावर झाकण ठेवूया मैत्रिणी। उसळ
चला मैत्रिणींनो, बघूया आपली उसळ तयार झाली आहे का. बघा मस्तपैकी अशी उसळ आता शिजली आहे, तयार होत आहे. झटपट असे मस्तपैकी खमंग अशी झणझणीत आणि चणचणीत उसळ आपली तयार होत आहे. मैत्रिणींनो, चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. दुसरी रेसिपी मी लवकरच घेऊन येते. आपली घरगुती उसळ आपण बनवत आहे. घरगुती रेसिपी आपली आहे, साधी आणि सोपी. तर मैत्रिणींनो, आता बघा ही उसळ मस्तपैकी अशी शिजत आहे. खमंग अशी मस्त छान अशी शिजत आहे. तर अजून काही ही पूर्ण शिजलेली नाही. तर आपण आता त्याला परत झाकण ठेवूया. उसळ तयारच होते. हे बघा, थोडंसं आता आपण झाकण ठेवून देऊया. चला मैत्रिणींनो, आपली ही उसळ तयार होत. चला मैत्रिणींनो, ही उसळ आपली तयार होत आहे. बघा, आपण झणझणीत आणि चमचमीत अशा हरभऱ्याची उसळ बनवली आहे, पौष्टिक. तर बघा, अशी उसळ तुम्ही तयार करा, खा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. चण्याची म्हणजे हरभऱ्याची उसळ आपण बनवलेली आहे.